नमस्कार मंडळी, वेलकम बॅक आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला। तर आजची आपली स्पेशल व्हिडिओ आहे आपल्या खास मैत्रिणीचं लग्न म्हणजेच रेश्माचं लग्न आहे। तर आम्ही आलो आहे पहिला लवकर, मी आणि ओमकार आलो आहे। नवरी आतमध्ये तयारी चालू आहे। त्याला काय बोलतात जे पहिला सकाळी पूजा करतात ते पहिला तिकडे आता हे चालू आहे, पूजा चालू आहे। एक विधी मंडप आहे प्रॉपर आहे, ते लोकांनी रिसेप्शनचा हॉल वेगळा बांधलाय। तर आता आम्ही जस्ट बसलो आहे मागे, पहिला आपला ब्लॉग शूट करूया। आम्ही पहिला जरा घाई गडबडीत झाली पण आम्ही शर्ट्सवर आलो आहे। आता आम्ही जाऊ चेंज करायला, पक्या आपली सगळी टीम आली होती, आपण जाऊ चेंज करायला। तर चिऊ येते स्पेशली पुण्यावरून खूप लांबून, तर ती येणार आहे। आणि अजून सगळे आपले शंकर वगैरे सगळे, आकाश आज मे बी मिस होईल आणि त्याच्या कामावर बोलवलं। तर बघू, आता तुम्हाला आम्ही हॉलचा प्रॉपर टूर दाखवतो, लिफ्टपासून स्टार्टपासून दाखवतो कुठे कुठे सेल्फी पॉईंट्स आहेत, विधी मंडप ते लोकांनी कसा बनवला आणि रिसेप्शनचं सेटअप ते लोकांनी कुठे केलं आहे ते तुम्हाला सगळं मी दाखवतो। मंडळी सुरुवात इकडनं आहे, आपण इथून जस्ट एंटर झालो लिफ्टमधून आणि इथेच लिहिलेलं आहे लोकांनी, वेलकम टू वेडिंग सागर अँड रेश्मा। हॅशटॅग सारेगामा लिहायला विसरले मला वाटतं। एक सेल्फी पॉईंट बनवला इकडे, पापा की परियों के लिए। इकडे मस्त गणपती बाप्पा ठेवला आहे सेंटरला। तर अजून एक सेल्फी पॉईंट आहे इकडे बटरफ्लायचा। आणि मग त्यानंतर तर मंडळी आता आपण जात आहोत बँकेटच्या हॉलमध्ये, लग्नाच्या हॉलमध्ये। त्याला बघूया कसा आहे आपला लग्नाचा हॉल। तर आता सगळी पाहुणे मंडळी यायची वेळ पण झालेली आहे, तुम्ही बघू शकता। असा आहे आपला लग्नाचा हॉल वगैरे, तिकडे सगळं मंगळ कार्य चाललेलं आहे। सो हे आहे इथे सिटिंगचं वगैरे संपूर्ण केलेलं आहे। हा नवरा मुली आहे आपला आणि हे पूर्ण असं सिटिंग वगैरे अरेंजमेंट केलेली आहे। हे आपलं रिसेप्शनसाठी आहे खास, सागर वेड्स रेश्मा। तर मंडळी ही रेश्माची रुखवत आहे। रुखवतीची पहिली सुरुवात महाराजांपासून झालेली आहे, खूप सुंदर। इकडे सगळं एक हॅम्पर टाईप ठेवलं आहे, सगळं लाडू वगैरे, आर्टिफिशियल फ्रूट्स, नट्स, साडी, घर, तुळस। आणि हे अनुजाचं काम आहे फॉर शुअर, पेंटिंग पण अनुजाचं काम। अनुजा लग्नाला नाही आज। पहिलं पाऊल, दुसरं, तिसरं कुठे, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं आणि आठवं घरात डायरेक्ट। तर आता आपण चाललो आहे ब्राईडच्या रूममध्ये। तर बघूया ब्राईड काय करते। आपली ब्राईडचा मेकअप चालू आहे आणि तिचा फर्स्ट लुक झाला पुण्यवचनचा, आता हा सेकंड लुक चालू आहे। तर हा फायनल लुक कसा वाटतो आम्ही तुम्हाला दाखवतो। आणि ब्राईडच्या बाजूला बसली आहे मंदिराची बहीण, आपला मेन कॅरेक्टर आलेला नाही मंदिरात। तर फायनल लुक आपण रेश्माचा नंतर दाखवूया तुम्हाला कसा वाटतोय लग्नाचा लुक, पुण्यवचनचा झाला। तर इकडे नवऱ्याची एंट्री झालेली आहे म्हणजेच सागरची, तुम्ही बघू शकता। त्याचा सेकंड लुक, फर्स्ट लुक पुण्यवचनचा होता, तो खूप खुश आहे, खूप म्हणजे खूप, कारण आज फायनली त्याचं लग्न होत आहे। ज्या दिवशी तो आतुरतेने वाट बघत होता तो दिवस आलेला आहे आणि रेश्माच्या भावाने हात पकडला आहे म्हणजेच किरणने। तर एंट्री झाली आहे नवरी। तर मंडळी फायनली इथे ब्राईडची एंट्री झालेली आहे म्हणजेच रेश्माची। हा तिचा सेकंड लुक आहे लग्नातला, फर्स्ट लुक होता पुण्यवचनचा। तर हा लुक तुम्हाला कसा वाटतो एकदा नक्की कमेंट करून सांगा। आणि तिच्या गावची एक लोक मिस करत होती की एक गोष्ट, ढोल आणि ताशे जे आपण गावी पारंपरिक वाजवतो लग्नात, नवरीची जेव्हा एंट्री होती तेव्हा ती गावची लोक तिथे बोलत होते की ताशे मागवल्यात येणार आहेत वगैरे। तर ती एक गोष्ट ते लोक मिस करत होते। ओव्हरऑल खूप मस्त वाटतंय तिचा सेकंड लुक आणि तुम्ही पण बघू शकता तिचा लुक कसा वाटतोय तो। तर मंडळी फायनली तो दिवस आलेला ज्या दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट बघत होतो म्हणजेच रेश्माचं लग्न, फायनली ते आज होतं आहे आणि आपण खूप खुश आहोत। आणि गुरुजींनी अंतरपाठ पकडलेलं आहे। तर मागे रेश्माची वहिनी पण उभी आहे अंकिता, आणि सागर प्रयत्न करतो तिला कपड्यातून बघायचा पण ती दिसत नाही आहे त्याला, आणि तिला आता मुंडावळ्या बांधल्या जातील। तर मी पूर्ण मंगळाष्टका कव्हर करत नाही आहे, मी फक्त शेवटची मुवमेंट घेतो आहे मंगळाष्टकाची।
आताच घेऊन सगळी पाठी मागे भेटणार हात व्हायला वाटते. आपलं फायनली आता जेवण वगैरे झालेलं आहे. जेवायला काय काय होतं चिव? दाल राईस होतं, गाजरचा हलवा होता, अजून काय होतं? पुरी, पुरी, पापड, अजून फुलके आणि पनीरची भाजी, डाळ तडका आणि सगळे सॅलड्स होते. तर आपला डेझर्टमध्ये गाजर हलवा होता. तर जेवण झालेलं आहे आपलं मस्तपैकी. तर आजचा आपला मेन टॉपिक आहे आजचा मेन टॉपिक आहे प्रकाश दत्ताराम सावंत. आवाज नाही जाणार माईक माझ्याकडे. तर पक्याला तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं, त्याच्यात थोडा बदल होता. या ब्लॉगमध्ये भरपूर बदल आहे आणि माझ्यामुळे तर आम्ही पक्याला पोरगी शोधतोय. तर आम्हाला तुमच्या सगळ्यांची गरज आहे पोरगी शोधायला. वयगट 40, 43, 50 नको, 50 जास्त म्हातारी होईल. 55. आम्ही 40 वर्षापर्यंत मुलगी शोधतोय, मिळाली तर सांग. चालेल, 40 पर्यंत चालेल बघा तुला. 50 पाहिजे. आम्ही रियालिटी सांगतो. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, रियालिटी सांगतो तुम्हाला लाज वाटली पाहिजे. नाही ना, आम्ही तर असं बोलते 35 पर्यंत असेल तरी ठीक आहे, चालेल, आम्ही करूया. 35 पर्यंत पाहिजे, 30 ते 35च्या घरात पाहिजे अशी रियालिटी आहे आमची. आणि रायडर असेल तर अजून चांगली गोष्ट आहे. हां, माझी पण तीच अट आहे. आमचा भाऊ रायडर आहे, आमच्या भावाला रायडरच पोरगी पाहिजे. पण नवरदेवाची एक अट आहे की आम्हाला भाई भटजी लडाखचाच पाहिजे. त्यांनी लडाखचे मंत्र बोलले तरी चालेल, पण लडाखचाच पाहिजे. चिवेजर तुला काय बोलायचं आहे? हा चालेल, मुलगी पाहिजे फक्त. फक्त कसं? फक्त मुलगी पाहिजे, कशी असू दे, जाड बारीक, काळी सावळी पिवळी, कशी असू दे, फक्त मुलगी हवे. तर भाई आम्ही लय प्रयत्न करतोय पक्यासाठी पोरगी शोधायला. आम्ही अख्ख्या लग्नामध्ये पण शोधतो, पण कोण दिसत नाही. अख्खा लग्न बघून झालंय पण कोण दिसत नाही आम्हाला. आम्ही मराठी मॅट्रिमोनी, जीवनसाथी.com आणि काय आणि कोणते सगळ्यावर आम्ही स्वाईप राईट जाऊ दे. आम्ही सगळे ॲप झाले करून.
तरी पण आम्हाला आमच्या प्रयत्नांना यश येत नाही. तर 2025 मध्ये आम्हाला काही करून पक्याचं लग्न करायचं आहे. अखिल भारतीय सिंगल संघटना. आता ती एक लालवाली दिली आम्ही चांगली, पण नकोय त्या माणसाला. काय बोलायचं आता, तर देतोय तर घ्या ना. अरे पण लाल नको ना, थोडा वेगळा कलर पाहिजे. लाल दुपट्टा वगैरे लावतोय. नको नको नको, रात्रीची नको. रात्रीची गाणं लालवाली बघायची नसतात. हे बाबा मराठी नको. मॅट्रिमोनीने काय नव्हतं. तर आता ऑलमोस्ट लोकांचे प्रेझेंट देऊन झालेले आहेत, पण तरी पण अजून एक 40-50 लोक आहेत लाईनीत. तर अजून एक 40-50 लोक बाकी आहेत अजून, कारण आम्ही ऑलमोस्ट हॉल खाली व्हायची वाट बघतोय. ज्यांना घाई आहे त्यांना आम्ही पाठवलं पुढे. तर सगळ्यांचं झालं घेऊया. इकडे आमचा स्पेशल पाहुणा बसलाय, मंदुरा. तुला काय बोलेल, आम्ही पक्यासाठी भरपूर पूर्वी शोधतो. काय बोलू. मर्यादा 40 पर्यंत. बापरे. शेफ पक्या ते ग्रँड हॅट मध्ये कामाला आहेत. बाबू कोण आहे, त्यांच्यासाठी आम्ही बाई शोधतोय, मुलगी शोधतोय. ते आम्हाला इथं बघत आहे. त्यांनी वय असं 40 वर्षापर्यंत चालेल, पण आम्हाला जास्तीत जास्त एवढी इच्छा आहे की त्यांना खूप चांगल्यातली चांगली बाई मुलगी भेटावी, त्यांच्या घरातल्या लोकांना सांभाळावी. मी चांगलं बोलते शेफ. ते तसे खूप लॉयल आहेत, तुम्ही बघू शकता. नाही ते खूप छान आहेत. फक्त त्यांना प्लीज जेवढं होईल तेवढं आम्ही तुमची मदत हवी आहे मुलगी शोधण्याची. कसली. आता मी काय करू, लदाखला लग्न करायचंय. आम्हाला तिथे यावं लागेल. फॅमिली वगैरे असं नसेल तरी चालेल, ती एकटी असेल तरी चालेल, पण मुलगी भेटू दे. चालेल. पण गरीब असली तरी चालेल, पण मुलगी प्लीज भेटू दे. विले पार्लेला स्वतःचं घर आहे, डबल वाळा. नाला सोपारा वेस्टला एक स्वतःचं घर आहे, ते भाड्याने दिलेलं आहे. भाड्याने दिलंय ना, बिल्डिंग मध्ये आहे पण भाड्याने दिलंय. पण चुनाभट्टीला दुकान आहे. ग्रँड हॅट मध्ये बेकरी शेफ आहेत. शेफ समीरची जागा घेणार आहेत आणि लग्नानंतर नालासोपारा वेस्टला शिफ्ट होणार आहेत. का बँड्रा आणि दाखव ना यांना. बाबू तुम्हाला काय बोलायचंय का. तर फायनली आम्ही लग्नाच्या हॉलवरून निघालो आणि आता इथे वरातीला सुरुवात झालेली आहे. बिल्डिंगच्या 2 मिनिटाच्या अंतरापासून इकडे वरातीला सुरुवात केलेली आहे. मागे निहारिका आणि आर्यन आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे वरात सुरुवात झालेली आहे.
आता कोणी पण घ्या नाही नाही दोघांनी नाव घ्यायचं आवाज मारत आहे वाघ नकोय वाघ मेथी नको आहे लक्षात आलं वाघाची मावशी वाघाची वाघाची कधी शेळी होईल असं वाटलं नव्हतं मला कधी शेळी होईल असं वाटलं नव्हतं मला हरेकर समोर झुकेगा नाही साला पुष्पा हरेकर मला पाठवा फक्त ही शूटिंग दरवाजाच्या आत गेल्यावर झुके का फक्त झुकेगा साला बोलो आगे वहिनी आवाज आला पाहिजे हा बघ तिथं आवाज आला दोन हरेकरांच्या दारात जमले आहेत सारे हरेकरांच्या दारात सागरावांचं नाव घेते विसरले आम्ही सगळे जाऊ द्या की आता घरात नाव घेते नणंदबाई जाऊ द्या घरात आईला चिंता होती कधी याचं लग्न ठरायचं आई आता काळजी करू नको आई आता काळजी करू नको रेश्मा आली आहे आता तूच म्हणशील आई आई नाही बायको बायको करायचं मंगळसूत्र आहे सौभाग्याची खूण मंगळसूत्र हे आहे सौभाग्याची खूण सागरावांचं नाव घेते हरेकरांची सून तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ सागर आणि रेश्माच्या लग्नाचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला एकदा नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असेल तर बेल आयकॉन हिट करा.